नमस्कार, स्टार इंडिया वनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। 8 दिवसात कारवाईचे आश्वासन, आरोपींना अटक न झाल्यास 10 जुलैला पुन्हा रस्ता रोकोचा इशारा। माळीबाभुळगाव येथील युवक अक्षय रमेश भडके याच्यावर 29 मे 2026 रोजी झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी 9 वाजता पाथर्डी येथील प्रांत कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली। आंदोलनाची माहिती मिळताच PSI विलास जाधव, गोपनीय शाखेचे नागेश वाघ तसेच महसूल विभागाचे मंडळ अधिकारी लटके आणि तलाठी मंगळूरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली। यावेळी संबंधित गुन्ह्याचा तपास कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढे नेण्यात येईल। आरोपींना 8 दिवसांच्या आत अटक करण्यासाठी प्रयत्न केले जातील। तसेच तपासाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मागण्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। त्यानंतर ग्रामस्थांनी प्रशासनाच्या आश्वासनावर विश्वास व्यक्त करत आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला। दरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार 10 जुलै 2026 पर्यंत प्रकरणात अपेक्षित कारवाई न झाल्यास पुन्हा सकाळी 9 वाजता महामार्ग क्रमांक 61 वरील प्रांत कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक पाथर्डी पोलीस स्टेशन यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे। कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळावा आणि दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। या आंदोलनात रवींद्र वायकर, रमेश भडके, संदीप वायकर, रामदास कोलते, सुरेश कुटे, सचिन वायकर, गणेश वायकर, रुबाब शेख, बाबा कोलते, सूरज कोलते, चंद्रशेखर कोलते, हरिभाऊ वायकर, मल्हारी भडके आणि शंकर रासकर यांच्यासह माळी बाभुळगाव येथील बहुसंख्य ग्रामस्थ सहभागी झाले होते। प्रतिनिधी अक्षय वायकर, पाथर्डी। आज आजच्या सर्व माळीबाभुळगाव ग्रामस्थांनी अक्षय रमेश भडके यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला होता 29 मेला, त्या संदर्भात गुन्हा दाखल होणे, आरोपीला अटक केली नव्हती, त्या संदर्भात आज माळीबाभुळगाव ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनाला PSI जाधव साहेब, गुप्त विभागाचे वाघदादा आणि तहसीलचे मंडलाधिकारी लटके साहेब, त्याचप्रमाणे माळीबाभुळगावच्या तलाठी मॅडम मंगळूरकर मॅडम हे उपस्थित होत्या व प्रशासनातर्फे त्यांनी आम्हाला या ठिकाणी ग्रामस्थांना आश्वासित केले की आम्ही 8 दिवसाच्या आत आरोपीला अटक करू व त्यांच्यावर कारवाई करू। त्याचप्रमाणे आमच्या गावकऱ्यांची एक मागणी पण अशी होती की हा तपासी अधिकारी बदला, तर ते आज हे साहेबासंग बोलून ते तपासी अधिकारी बदलून आरोपीवर तत्काळ त्यांना अटक करून कारवाई करू असं 8 दिवसाच्या आत असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्याचप्रमाणे गावातील ग्रामस्थांनी विविध मागण्या मांडल्या, जे गावातील पाठीमाग जे चोऱ्या वगैरे होतात किंवा ज्या ब्लॅकमेल करून पैसे उकळले जातात, हे गावातील शेतकरी, छोटे मोठे व्यापारी, भाजीपालाचा व्यापार करणारे जे शहरात माल विकण्यासाठी जातात, त्यांना जो त्रास होतो, त्यांच्या रिसर तक्रारी डिपार्टमेंट मार्फत नोंदवल्या जात नाहीत असा ग्रामस्थांनी सवाल उत्पन्न केला असता साहेबांनी यापुढील काळात असं काही होणार नाही व आपल्या सर्व तक्रारी नोंदवून घेतल्या जातील व ज्या मेन विषय जो होता अक्षय भडकेच्या मारहाणीचा, त्या आरोपीला 8 दिवसात अटक करून त्यांच्यावर कारवाई करू असे आश्वासित केल्यामुळे सर्व ग्रामस्थांनी प्रशासनाच्या आलेल्या अधिकाऱ्यावर विश्वास ठेवून हे आंदोलन आज स्थगित केलेलं आहे, थांबवलेलं आहे। परंतु ग्रामस्थांनी असा निर्णय घेतलेला आहे, 8 दिवसात दिलेल्या आश्वासनाचं पूर्तता जर प्रशासनाने केली नाही तर यापुढील यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलेला। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।